महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. अंबरनाथ तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांची आरक्षणे जाहीर झाली आहेत. उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा आणि अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी विद्यालयात सोडत काढून ही आरक्षणे जाहीर करण्यात आली. यानंतर तालुक्यात काही खुशी काही गम असं वातावरण आहे. या आरक्षणांमध्ये साई ग्रामपंचायतीसाठी एससी, बुर्दुल ग्रामपंचायतीसाठी एससी महिला, मांगरूळ ग्रामपंचायत एसटी, डोणे ग्रामपंचायत एसटी महिला, सागाव ग्रामपंचायत एसटी, ढवळे कुडसावरे ग्रामपंचायत ओबीसी महिला, गोरेगाव ग्रामपंचायत ओबीसी महिला, खरड ग्रामपंचायत ओबीसी महिला, काकोळे ग्रामपंचायतीसाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झालंय. 2 महिन्यांपूर्वीच ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांची आरक्षणं जाहीर करण्यात आली होती. मात्र काही जिल्ह्यांमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे सरसकट सर्व ठिकाणी नव्यानं आरक्षण जाहीर करण्यात आली आहेत. या आरक्षण सोडतीनंतर तालुक्यात काही खुशी काही गम असं चित्र पाहायला मिळतंय. माननीय राज्य शासनाने अधिसूचना परत निर्गमित केलेली होती. 13 जून 2025 राज्य शासनाची अधिसूचना पारित झाली आहे आणि त्यानुसार 15 जुलैपर्यंत आरक्षण सोडत परत घेण्याचे निर्देश होते. त्या अधिसूचनेतल्या निर्देशांप्रमाणे हे आरक्षण सोडत परत घेण्याचे निर्देश असल्यामुळे ही पार पडलेली आहे. 2025 ते 30 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी अंबरनाथ तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीचं आरक्षण सोडत सभा शांततेने आणि सर्वांच्या समन्वयाने पार पडलेली आहे. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.